आम्हाला चंचला विजेला कोसळावंसं वाटतं त्या महान अशा लोकमाता अहिल्या देवींच्या या पुण्यश्लोक कार्यक्रमात छोट्याशा बुरबुरीला घाबरू नका. मी येताना आलो पुणे परिसरात प्रचंड पाऊस आहे नको. खाली मी अर्धा तास थांबलो होतो. माझ्या गाडीला विजांनी पुढे जाताच येईना. पेटी पुला खाली म्हटलं ग्रामीणमध्ये आज कार्यक्रम होणं शक्य नाही आणि माळाच्या पुढे आलं तर कोरडं. एवढी वरून राजांनी तुझी व्यवस्था केली आणि हे वादळ सीना नदीच्या काठावर अवतरलं 1725 साली. 31 तारीख होती. वळवाचा पाऊस वादळाच्या पावसात 1725 ला सीना नदीच्या काठावर अवतरलं आणि ती सीना नदी आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहते. एवढं महान भाग्य आहे. स्त्रीत्वाचा सन्मान आणि स्वाभिमान जन्माला आला या लोकराज्यातून. आणि एवढंच असूनही माता अहिल्या देवी राजगादीवर बसल्या तेव्हा जनतेचं राज्य आलं त्या माळवा प्रांतामध्ये. अहिल्या देवींचा सन्मान यासाठी महत्वाचा आहे की त्या मुळात जन्माला आल्या तेच भाग्य घेऊ. पण भाग्य फारसं पाठीशी येत नाही. कर्तृत्व असावं लागतं. ते कर्तृत्व त्यांनी नंतर सिद्ध करून दाखवलं. आपण बऱ्याच दृष्टिकोनामधून अहिल्याबाई साहेबांच्या चारित्र्याचा अभ्यास करायला हवा. त्यांच्या चारित्र्यात त्यांच्या यशस्वीतेमध्ये स्त्रीत्वाचा सन्मान आहे, समाजाचा स्वाभिमान आहे, दीन दुबळ्यांचा आत्मसन्मान आहे. पण हे सगळं घडत असताना एखादं व्यक्तित्व बहरत असताना कुणीतरी पाठीराखा असावा लागतो. आई साहेब माणकोजी शिंद्यांच्या घरी जन्माला आहे. माणकोजी शिंदे चौंडी गावचे पाटील. ते स्वतः लढाईला जात होते. इतिहासात उल्लेख आहे. त्यांनी स्वतः तलवार परजलेली आहे. म्हणजे त्या क्षत्रिय घराण्यातच आई साहेबांचा जन्म आहे. ते लढाऊ होत्या, लढाऊ बाणा होता. पण हे सगळं तिथपर्यंत पुरत नाही. आई साहेबांची प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेलं भगवान श्री शंकराचं गंमत बघा. त्या प्रखर किती होत्या आणि त्या प्रखर होण्याच्या आधी त्या होळकरांच्या घराण्यात गेला. ते होळकरांचं साम्राज्य किती महान होतं याची आपण थोडीशी पार्श्वभूमी घेऊया. वरून राजा थांबलाच आहे तर थोडं लांब होतो. मल्हारराव होळकरांचं मूळ गाव या जेजुरी जवळ होळ प्रांत होळ आहे. खंडोजी विरकरांचा पुत्र आहे. खंडोजी विरकर चौगुला पदावर होते. चौगुला त्या काळामध्ये गावामध्ये एक मंत्रिमंडळ असायचं. विक्रम भाऊला माहिती आहे. त्या गावामध्ये एक पाटील असायचा, एक चौगुला असायचा, एक कुलकर्णी असायचा आणि 5-10 गावं मिळून जे कुलकर्णीचं काम गावात व्हायचं ते 5-10 गावात देशपांडे करायचा. जे पाटील गावात काम करायचा तो 5-10 गावामध्ये देशमुख करायचा. आणि हा खंडोजी विरकर जे काम करत होता ते इतकं सुंदर असं तिथे चौगुलेपणाचं म्हणजे पाटलाला मदत करण्याचं काम असायचं. चौगुला काय करायचा, हातात काठी घेऊन मोजमाप घेऊन कर आकारणी करून पाटलाला कर वसूल करण्यास मदत करायचं. हे चौगुल्याचं पद होतं. काही काळात खंडोजी विरकर निवर्तले. खंडोजी विरकरांची पत्नी जिवाई आपल्या मुलाला घेऊन मामाकडे आली. आपल्याला माहिती आहे. तिथे गेल्यानंतर भोजराज बारगळ हे त्यांचे मामा आणि त्या इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये भोजराज बारगळ कंठाजी कदम बांडे नावाचे मोठे सरदार होते. त्यांच्या सरदारामध्ये त्यांची थोडीशी बारगिरी आणि शिलेदार म्हणून काही घोडे होती. चांगली आसामी होती. बहिणीला सांभाळलं त्यांनी. मुलगा शेळ्या मेंढ्या चारण्याचं काम करतोय मल्हार. होळकर साम्राज्य उदयास आलं कसं हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे. मग आई साहेबांकडे जाणार की एखादं साम्राज्य शून्यातून उदयास येतं यात स्वतः सुभेदार साहेबांचा कसा कर्तृत्वाचा वाटा होता बघा. घडलं असं बाजीराव पेशवे नुकतेच उदयास आले होते. ते पेशवे पदावर आलेले नव्हते. 1718 सालचा काळ आहे हा. मी सांगतोय हा 1693 साली मल्हारराव होळकरांचा जन्म आहे. आणि मी 1715 ते 1718 काळात घडलेल्या घटना सांगतोय.
की ज्या काळामध्ये मल्हाररावांचा सारखा सूर्य कसा हळूहळू चमकायला लागला. घडलं असं की काही घटना घडल्या ते सर्वांना माहिती आहे की ते एक सर्प नागराजाने फणा वगैरे त्या प्रसंग असे बरेच घडले. यानंतर मल्हाररावांचे कर्तृत्व पाहून भोज राजाने त्यांना एक घोडा देऊन शिलेदार म्हणून बारगिरी, पहिल्यांदा बारगिरी आणि शिलेदार असे दोन पद असायचे. बारगीर म्हणजे काय माहिती का? बारगीर म्हणजे त्या राजाच्या दरबारात पगारी नोकर, म्हणजे तुम्ही जायचं तिथे नाव नोंदवायचं, राजा तुम्हाला एक घोडा देणार राजाच्या पदरचा आणि तुम्ही नोकरी करायची. म्हणजे तुम्हाला घोड्याचा खर्च द्यायची गरज नाही, घोड्याचा खर्च सरकार देणार, तुम्ही फक्त जाऊन नोकरी करायची आणि त्याला बारगिरी म्हणायची. म्हणजे तुम्ही तिथे सैनिकी लष्कर करायचे. दुसरा प्रकार होता शिलेदार. शिलेदार असा प्रकार होता